निरूपण करून राहिलं किंवा तुम्ही एखादं पुस्तक वाचलं किंवा तुम्ही एखाद्या विद्वान वक्त्याचं तुम्ही भाषण ऐकलं तर तुमच्या मनामध्ये राहत एक 10-15 मिनिटं राहतात, 1-2 तासांनी 4 तासांनी एका दिवसांनी 2 दिवसांनी तुम्ही पूर्णपणे त्याचे शब्द विसरलेले असतात, त्यांनी काय भाषण केलं. पण थोडंसं तुमचा त्याचा जे सार आहे, त्या भाषणाचा जो सार आहे किंवा निरूपणाचं जे सार आहे तो सार तुमच्या मनात भावार्थाने तुमच्या मनात साठवलेला असतो. आणि म्हणून म्हणतात ते चिंतन मनन का करायचं असतं तर की चिंतन मननाने हा जो साठवलेला भावार्थ तुमच्या अंतःकरणात आहे, हा जो भावार्थ आहे, ह्या भावार्थ हा तुमची सूक्ष्म बुद्धी या भावार्थाच्या अर्थाशी समरस होत असते. हा जो भावार्थ जो तुम्ही मनी साठवलेला आहे, या सूक्ष्म बुद्धीने त्या भावार्थाशी तुम्ही समरस होता. सूक्ष्म बुद्धीचं कार्य काय किंवा आत्मज्ञानाचं कार्य काय की जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होता तेव्हा तुम्ही या तीव्र आणखी सूक्ष्म बुद्धीने हा जो भावार्थ तुमच्या हृदयात जो साठवलेला आहे त्या भावार्थाचं तुम्ही श्रवण घेत असता किंवा भावार्थाशी एकरूप होत असता तुम्ही. म्हणून चिंतन मनने महत्त्वाचं म्हटलं जाते. आणि म्हणून जे म्हणतात त्याकरता बोलणे तितके वरतं बोलता अनुभव येते, अनुभव सांडिता ते आपण होईल. म्हणजे अनुभव सांडून तुम्ही सांडा आणि सूक्ष्म बुद्धीचं जे चिंतन मनन करा आणि चिंतन मनन केल्यानंतर तुम्ही त्या ब्रह्मस्वरूपाशी आत्मतत्वाशी तुम्ही एकरूप व्हाल तुम्ही. आता इथे त्यानंतर हे आत्मस्वरूप म्हणून ते संपतं. आणखी आता पुढच्या ज्या 15-20 ओव्या आहे त्याच्यामध्ये त्यांनी देहबुद्धीने आपण कसं अधोगतीला जातो. देहबुद्धी ही फार टाकाऊ आहे. आणखी देहबुद्धी ही आपल्या शरीरामुळे आपल्याला जडलेली आहे. आणखी शरीराच्या उपाधीमुळे आपण मी माझे, त्याच्यानंतर माझं घरदार, माझी इस्टेट, माझा एक बंगला, माझे आप्तजन काय काय आहे, तर अशा गोष्टीवर आपलं जास्त मन केंद्रित असतं व्यावहारिक बुद्धीने. तर ही व्यावहारिक बुद्धी किंवा देहबुद्धी म्हणजे तुम्ही तुमच्या मायेच्या स्वरूपामध्ये तुम्ही अडकून जाता, अशी ही आत्म्याला जडलेली देहाची उपाधी आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मीच्या गोष्टी कळतात तुम्हाला की मी म्हणजे कोण आहे, माझं कुळ कुठलं आहे, माझं कुळ अमुक आहे, मी अमुक ठिकाणी राहणार आहे. आमचे कुळामध्ये बरेच पंडित लोक होऊन गेले किंवा मी सध्या ज्या पदावरून निवृत्ती झालो किंवा काम करतो आहे, फार मोठं पद आहे, असं मीचं वागणं म्हणजे तुमची देहबुद्धीचे लक्षणं सांगणारी आहे. आपण या देहबुद्धीनेच व्यवहारात वागत असतो. आणि बरेचदा म्हणजे जवळपास 99.99% लोक मी करून सगळे आपली स्तुती करत असतात. पण ती स्तुती तुम्हाला सोडणं आवश्यक आहे. आणखी मीचा मोठेपणा तुम्हाला त्याचा ढेंडोरा पिटवणं, मी करून सांगणं ही बुद्धी टाकावी असल्यामुळे समर्थ म्हणतात की देहबुद्धीचा तुम्ही त्याग करा. देहबुद्धी ही तुम्हाला आत्मदर्शनापासून दूर नेणारी आहे ती, त्यामुळे तिचा संग तुम्हाला नको. इथे निसंगातीत म्हणजे देहबुद्धी टाका असाच अर्थ दुसरा अर्थ निघतो. आणखी देहबुद्धी जर तुम्ही टाकली तर तुम्हाला निश्चितपणे तुमच्या आत्मज्ञानाने आत्मबुद्धी जागृत होऊन तुम्ही आत्मबुद्धीने तुम्ही विचार करा. म्हणून ते त्यांचा उद्देश आहे रामदासांचा इथे, देहबुद्धी हे जडे तरी परमार्थ घडे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं म्हणून समर्थांनी त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. देहबुद्धी ही टाकावी हे मायेची उठाठेवी आहे. म्हणजे मायेमुळे तुम्हाला संघ जोडला असल्यामुळे त्रिगुणात्मक मायेचंच हे काम आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही देहबुद्धीने नेहमी वावरत असता नेहमी. आणि देहबुद्धीने वावरत असल्यामुळे तुम्ही नेहमी देहबुद्धीने कामं करता, देहबुद्धीचेच धर्म तुम्ही पाहता. ही मायेची उठाठेवी म्हणून काय अंगीकारू न घडे. म्हणजे देहबुद्धी टाका असं त्यांचा उपदेश येते. मायेच्या बळे ब्रह्मज्ञाने माये करता समाधान, मायाचं गोवी आणि बंधन तोडी तेही माया. म्हणजे माया कशी आहे, त्रिगुणात्मक माया कशी आहे, हिच्याचमुळेच आपल्याला संघ लागला उपाधीचा. आपण नामरूप आकाराचा संघाने सगळं विश्व पाहत असतो, भेदाने पाहत असतो. आणखी मग त्या भेदामध्ये आपण विषय शोधत असतो आपले की मला सुख कसं मिळेल, भौतिक सुख कसं मिळेल हे आपण शोधत असतो. तर हा मायाच्यामुळे संघ असल्यामुळे मायाच आपल्याला फसवणारी आहे. पण मायेमुळे तुम्हाला ब्रह्मज्ञान पण होते. मायेमुळे तुम्ही ग्रंथ वाचता, ग्रंथाचं श्रवण करून तुम्ही ज्ञान प्राप्त करता, तुमच्या कानाने तुम्ही श्रवण करता, गुरूंचा उपदेश ऐकता, तुम्ही त्याचं पालन करता तुम्ही. पण ही सगळी माया असल्यामुळे माया तारक आणखी मारक आहे. आपण मायोद्भाव या दुसऱ्या समासामध्ये मायेचं आपण वर्णन बघितलं आहे. तर तेच सांगता येते मायेच्या बळे ब्रह्मज्ञान. म्हणजे मायामुळे तुम्हाला ब्रह्मज्ञान होतं. माये करता समाधान, मायाची गोवी आणि बंधनं. मायाची गोवी आणि बंधन म्हणजे मायाच तुम्हाला बांधून ठेवते. आणखी
गोवी आणि बंधनं म्हणजे बंधनातून मुक्त पण करते ती. गोवी आणि बंधनं म्हणजे तुम्हाला त्यात गुंतवणारी सुद्धा माया आणि सोडणारी सुद्धा माया, ज्या त्या तुमच्या कल्पना आहे. बंध आणि मोक्षाच्या कल्पना आपण मागितल्या आहे. बंध आणि मोक्षाच्या कल्पना ह्या आपण निर्माण केल्या मनातून. मी विषयात अडकलो आणि मी विषयातून बाहेर पडलो, मोक्ष झाला मला प्राप्त, मुक्ती झाली माझी. कोणी दारू पित होता तर तेव्हा तो दारुडी होता, म्हणजे त्याला संग लागला होता दारूचा, आणि आता त्याने दारू सोडली म्हणून तो मुक्त झाला, मला मुक्ती मिळाली दारूपासून, असं म्हणतो आपण. तर बंध आणि मोक्ष ह्या ज्या कल्पना आहे तशाच परमार्थामध्ये पण बंध आणि मोक्षाच्या कल्पना आहे. आपण विषयामध्ये जखडल्यामुळे आपण बंदस्त झाला विषयामध्ये, या उपाधीमध्ये, संसारामध्ये, भावसागरामध्ये आपण बंद झाला आहे. आणि मोक्ष म्हणजे जेव्हा तुम्ही यापासून दूर जाता, संसार आणि आप्तजनापासून तुम्ही दूर जाता, तेव्हा तुम्ही त्याचा अलिप्त होता, म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळाला, विषयापासून तुम्ही अलग झाले सगळं, असा त्याचा अर्थ होतो त्याचा. तर मायाची गोवी आणि बंधनं तोडी तेही माया, म्हणजे माया तुम्हाला याच्यात फसवणारी आहे, आणि महामाया ही सुद्धा त्यातून तुम्हाला बाहेर काढून परमेश्वरापर्यंत पोहोचणारी आहे. म्हणजे बंध आणि मोक्षाची कल्पना या मायापासून निर्मित आहे. माया आपणाशी गोवी आपणा वेड लावी, प्राणी दुःखी होत जीवी अभिमानी करून. म्हणजे मायाच आपल्याला दुःखात टाकते, कारण की आपण स्वतःचा अभिमान जागृत करून मग मी केलं, कोणी मला उलटं बोललं तर मला फार राग येतो, किंवा मी फार दुःखी होतो की त्यांनी मला असं का बोलला तो उलटा, मी तर चांगला माणूस आहे, मला त्याची माझी त्यांनी निंदा का केली, माझा त्यांनी असा उलटा माझी वाईट भूमिका लोकांना का समजून सांगितली, किंवा मी अपराधी आहे, किंवा अशा पद्धतीच्या लोक आजकाल एक दुसऱ्याच्या बाबतीत वाईट कल्पना पसरवत असतात. तो त्याच्यामुळे माणूस म्हणजे दुःखी होतो माणूस, त्याला कारण हे आहे की तुम्ही मग देहबुद्धी विचार करता, किंवा त्यांनी माझी निंदा केलेली आहे, किंवा त्यांनी माझे वाईट गुण सगळ्या लोकांना सांगितले मी कसा वाईट आहे, तर मग तुम्हाला ते लागतं त्यावेळेस ते. तर तुमचा मान सन्मानाची जी भूमिका आहे ही सुद्धा मनानेच केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मायेमुळे तुम्हाला असा मनाची जी तुमची ठेवण आहे, अभिमानाची ठेवण असल्यामुळे, नेहमी करण्याची ठेवण असल्यामुळे तुम्हाला ते लागतं, आणखी तुम्ही दुःखी होता. तर सुखदुःखसुद्धा हे मायेमुळे जडलं आहे, म्हणून ते म्हणतात आहे की माया ही तुम्हाला बंधनात टाकणारी आहे, आणि माया आपणा वेड लावी, म्हणजे आपल्याला त्या मायाचं वेड लागलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा याच्या व्याख्यान करताना सांगितलं आहे, तैसी प्रकृती आत्मप्रभा, तैसी प्रकृती आत्मप्रभा, खेळे गुणे विविधारंभा. प्रकृती म्हणजे माया शेवटी, म्हणजे विश्वातली जी माया आहे तिला प्रकृती म्हणतात, आणि आपल्या देहामधली जी माया आहे म्हणजे आपला देह जो आहे ही आपली प्रकृती म्हणा, ही पण प्रकृती अष्टधा प्रकृतीच आहे ती. तैसी प्रकृती आत्मप्रभा, खेळे गुणी विविधारंभा, म्हणजे ही जी प्रकृती आहे ही त्याच्या गुणाद्वारे, सत्वराज्य तम या गुणाद्वारे नेहमी उठाठेवीचे खेळ खेळत असते. उत्पत्ती, जन्म उत्पत्ती, आणखी लोप, किंवा त्याचा उत्पत्ती आणखी संहार. तर हे जे 3 प्रकारचे घडतात हे या त्रिगुणात्मक मायाचे प्रकार आहे. जन्म, उत्पत्ती आणि संहार, उत्पत्ती, स्थिती आणि संहार, किंवा जन्म, उत्पत्ती, संहार काही म्हणा तुम्ही. येथे आत्मा तो ओथंबा नेणं कोण, इथे आत्मा तो ओथंबा, पण या सगळ्या प्रकृतीच्या कार्यामध्ये आत्मा हा तुमचा स्थिर असतो. आत्मा हा सगळ्या प्रकृतीच्या कार्यामध्ये स्थिर असतो, तो निश्चयपणे कशातही कुठल्याही कार्यात भाग घेत नाही. तो इथे आत्मा ओथंबा नेणं कोण, म्हणजे आत्मा स्थिर असतो, आत्मा स्थिर असल्यामुळे आत्मा कुठल्याही प्रकृतीच्या घडामोडीमध्ये भाग घेत नाही, तो निष्क्रियतेने वेगळा असतो तो. आणखी प्रकृतीच्या माध्यमातूनच आपल्याला आत्म्याचं अस्तित्वसुद्धा कळतं की आत्मतत्व तिथे आहे. आज आपण देहाने जिवंत आहे म्हणतो, तर आपल्या देहामध्ये आपलं आत्मतत्व आहे म्हणून आपण जिवंत आहे. म्हणजे देह जरी माध्यम झाला त्याला ओळखण्याचं, तरी पण चैतन्य हे कशामध्ये भाग घेत नाही, किंवा आपलं जे आत्मस्वरूप आहे ते कशामध्ये भाग घेत नाही. हे प्रकृतीमुळे घडलेल्या घटना आहे आपल्याला, त्यामुळे आपला नरदेह प्राप्त झाला. तशाच प्रकारची उत्पत्ती, विश्वाची उत्पत्ती रचल्या गेली आहे, हे आपण मागे बघितलं आहे. कोणाशी नाही बंधनं भ्रांती स्तव भुलले जन, कोणाशी नाही बंधन, कोणाशी कसलंही बंधन नाही आहे, पण भ्रांतीस्तव भुलले जन, म्हणजे आपल्याला अज्ञान असल्यामुळे, ज्ञान प्राप्त असल्यामुळे आपण या अज्ञानाच्या पायी, अज्ञानाच्या पोटी आपल्याला भ्रांती ही जडलेली आहे. म्हणजे आपण जे 2 मायेचे प्रकार बघितले होते, एक म्हणजे ती झाकून ठेवते माया, त्रिगुणात्मक माया सत्याला झाकून ठेवते, आणखी दुसरं ती भ्रम निर्माण करते. म्हणजे हे जे अज्ञान जे निर्माण केलं आहे, हे मायेचं निर्माण केलेलं अज्ञान आहे. भ्रांतीस्तव भुलले जन, या भ्रांतीलाच आपण भुललो आहे, त्याच्यामुळे आपण द्वैतात राहतो, विषम भावाने वागत असतो. याच्यामध्ये दृढ घेतला देहाभिमान म्हणून, म्हणून आपल्याला आपलं देहाभिमान लागलेला आहे. अहंता, ममता जी जडली आहे या देहामुळे लागली आहे, आणि याला मूळ कारण तुमचं अज्ञान,
अविद्या हे त्याचं मूळ कारण आहे. आणि हे जर तुम्ही टाकलं, ज्ञान प्राप्त करून घेतलं, आणि हा जर संघ जर तुम्ही सोडला, तुमचा उपाधीचा संघ जर तुम्ही टाकून दिला, तर तुम्हाला निश्चितपणे परमेश्वराची प्राप्ती होईल, ही समर्थ इथे सांगतात आहे. आता हे सांगताना त्यांनी सारीपाटाची दृष्टांत दिला. सारीपाट म्हणजे आपला चौसार, इथे गोट्या वाटून घेतो आपण, तुझ्या गोट्या माझ्या गोट्या, आणि मग मला आपण फाशी टाकून म्हणतो की आता मला 4 दाणे पाहिजे. 4 दाणे पडल्यानंतर माझी गोटी घरात जाऊन मिळेल, किंवा 6 दाणे मिळाले तर मग तुझ्या गोटीचा मी नाश करून तुझ्या गोटीला मारेन मी. तर म्हणजे माझे तुझे जे आपण हे चौसर किंवा इथे सारीपाट पडलं. त्यांनी सारीपाटाचा जो खेळ सांगितला, सारीपाटाच्या खेळामध्ये हेच होतं. सारीपाटाच्या खेळामध्ये त्याच्या पांढऱ्या गोट्या माझ्या काळ्या गोट्या, आणि मग आपण फाशी टाकून दाणे पडून आपण त्या चौसरावर खेळ खेळत असतो. आणि काही गोट्या आपल्याला जितक्या असतात दिलेल्या 4 किंवा 8, त्या शेवटी आपण त्या आपल्या घरी पोचवतो, आणि जो घरी पोचवतो जिंकला. आणि ज्याच्या गोट्या मारल्या गेल्या किंवा ज्याच्या गोट्या पोचल्या नाही घरामध्ये, तर तो हारला. अशा पद्धतीचा उपक्रम आपल्या जीवनामध्ये आपण पाहायला मिळतो. हे स्वजन जे आहे, हे माझे स्वजन म्हणतो, माझी पत्नी, माझा पती, माझे मुलं, माझी मुलगी, माझा मुलगा, माझे घर, हे जे आपण जे म्हणतो, हे सगळे सारीपाटाचे दृष्टांतप्रमाणे सारखे वाटतात त्यांना. हे तो दृष्टांत देण्याचं कारण हे आहे की तुम्हीसुद्धा असे वाटणी करता, संसारात प्रपंचात राहून तुम्ही म्हणता हे माझं आहे, ते तुझं आहे. तर हा द्वैत भाव आहे, विषम भाव आहे, आणि याच्याच पोटी आपल्याला अभिमान जडला असतो. म्हणून ते म्हणतात की हा खेळ दुर्धर खेळ आहे, हा खेळ खेळायला नाही पाहिजे संसारातला. तर त्यांनी उपाय दिला आहे, फासाची दे म्हणती ते एक रेडी खाती, क्रोध पेटेल्या घेती जीव एकमेकांची. म्हणजे तिथेसुद्धा तुमचा संसाराच्या खेळामध्ये कोण जिंकला कोण हारला, तर तिथेसुद्धा भांडणं होतात, क्रोध निर्माण होतो, आणखी एक दुसऱ्याचा जीव घेण्याकरता पर्यंत प्रकार जातात. महाभारतातला तुम्हाला संसाराचा डाव माहीतच आहे. कौरवांनी सगळं पांडवांकडनं राज्य, आणखी त्यांचे इव्हन द्रौपदीसुद्धा त्यांचे हरण केलं होतं फाशी जिंकून, तर फाशी टाकून आणखी संसाराच्यामध्ये. त्यामुळे हा डाव जो आहे हा डाव संसारातला डाव फार वाईट डाव आहे. त्याच्यापासून तुम्ही निस्संग असं म्हणता. आता ही जी माया जडली आहे, मायाने एवढ्या ज्या उत्पत्ती केला आहे, एवढा जो खटाटोप केला आहे, आपला उपाधी धारण केली आहे, नामरूप तयार केलेले आहे, आणखी आपण संसारात अडकतो. त्या मायाचा नाश कशा करायचा, फार महत्त्वाचे उक्त्या दिल्या पुढच्या 10 ओव्यामध्ये त्यांनी, की या मायेचा नाश कसा होतो किंवा कसा करायला पाहिजे आपण. तर त्याच्या संबंधीच्या पुढच्या ओव्या, मायेचा नाश हा मायेनेच करा, म्हणजे काट्यानेच काटा काढा असं ते सांगतात आहे. याच्या संबंधीच्या ओव्या आहे. एवम इतुके वेड लावली ते माया खेळ खेळ एकली. ही माया एकटी त्रिगुणात्मक माया जी म्हटली आपण, खेळ गुणे विविधा रम्मा जे माऊली म्हणते आहे, तर त्या हा मायेचा त्रिगुणात्मक मायेचा खेळ आहे. ते माया खेळ खेळली एकली, ही एकटीच खेळ खेळते माया सगळ्यांची, आणि सगळ्यांना गुंतवून ठेवते आणि फसवते. ते मायेने जी विराली पाहिजे माया, म्हणजे आता या मायेचा काटा किंवा मायेच्या पासून मुक्ती आपण मायेनेच करून घ्यायला पाहिजे, असं ते आपल्याला उपदेश करतात आहे. पुढे आणखी काही त्यांचे त्याबद्दलच्या ओव्या आपण ते बघू. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे, म्हणजे आपल्याला डोकं नेहमी माझेच ओझं असते. आपण नेहमी या जबाबदारी मागत असतो संसारामध्ये, की माझं आहे, असं घेऊन जायचं, मला तिथे घर पाहायचं आहे, माझे कुटुंब आहे, माझे मुलं बाळ आहे, त्यांना शिकवायचं आहे, त्यांचे लग्न करायचे, या जबाबदारी. हे माथा प्रपंचाचे ओझं म्हणजे तुमच्या डोक्यावर सतत हे ओझं आहे, तुमच्या डोक्यावर प्रपंचाचं ओझं आहे, तुमच्या मीपणाचं ओझं आहे. घेऊन म्हणे माझे बुडताही न सोडे फुंजे कुळाभिमाने, म्हणजे तुम्ही मराल टेकता तरी शेवटी तुमचा अभिमान जागृतच असतो. बुडाही न सोडी म्हणजे तुम्ही बुडाला लागले म्हणजे काय, तुमचा तुम्ही मरणाचा शेवट किंवा मरणाच्या शेवटच्या दारावर तुम्ही उभे आहे. तुम्ही आता तुम्हाला मृत्यू येणार आहे काही तासांनी, काही दिवसांनी, तरी तुमचा हा अभिमान जात नाही, मीपणाचा उपाधीचा अभिमान तुमचा जात नाही. तर कारण की आपला जन्मापासूनच आपल्याला जडलेला आहे. म्हणून ते म्हणतात की हा अभिमान टाका, हा निस्संग व्हा तुम्ही. हे जे सांगतात आहे की देहाने आपण नेहमी सदाचार सगुणोपासना करून स्वधर्माचरणात आपला देह झिजवायला पाहिजे. आपण ते करत नाही कधीच. देहात राहून तुम्ही सदाचार सगुणोपासना आणि स्वधर्माचरण करून आपला देह झिजवायला पाहिजे. तसं होत नाही आपलं. आपण विषयामध्ये अडकला जातो. आणखी विषयामध्ये अडकल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टीचा विसर पडतो. मुख्यतः परमेश्वराचा विसर पडतो तुम्हाला, आणि परमेश्वराला तुम्ही विसरता. तर हे जे मायेचे गुण आहे, मायेचे गुण तुम्ही टाका. हे मायेच्या गुणामध्ये तुम्ही आसक्त होता, तो तुम्ही अवगुण तुम्ही त्याचे जाणून त्या अवगुणांचा
लोप करा किंवा अवगुणांचा निराश करा, तुम्ही निरसन करा अवगुणांचं. हे तुम्ही ज्ञानाने जाणून घ्या. मायेचे जे अवगुणात आहे हे अवगुण तुम्हाला कशा अधोगतीला येतात हे तुम्हाला आत्मज्ञानाने कळेल, आणि आत्मज्ञानाने कळल्यानंतर तुम्हाला त्या अवगुणांचा त्याग करता येईल. म्हणजे जर तुम्हाला असं म्हटलं की सिगरेटपासून तुम्हाला कर्करोग होतो, दारून तुमचे आतडी किंवा तुम्हाला हृदयविकार होऊन तुम्हाला एखाद्या वेळेस हृदयात झटका पण येण्याची शक्यता आहे, असे जर तुम्हाला त्याचे अवगुण जर सांगितले आहे मायांच्या विषयांचे, तर तुम्हाला त्या मायेचे अवगुण सांगितल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला ते अवगुण पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल, त्याच्याबद्दल तिटकारा वाटेल तुम्हाला की बरं या सिगरेट सोडून द्यायला पाहिजे, सिगरेटनी कर्करोग होतो, किंवा तंबाखाने सुद्धा तुम्हाला घशाचा कॅन्सर वगैरे होतो, तर हे सिगरेट तंबाखू ह्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे. मद्यपान मांसाहार हा सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे विकार जडवतो आपल्याला. त्याच्यामुळे याची जर तुम्ही अवगुण जर समोर ठेवले, तुम्ही निश्चितपणे ह्या दुर्गुणापासून, या विषयांपासून तुम्ही दूर व्हाल. तुम्ही त्या ज्ञानामुळेच मायेला दूर साराल. आणखी त्यात तुम्हाला मायाचे अवगुण दिसले आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना टाकून द्याल. तुम्ही माया मोडिता अधिक जडे म्हणून धरती वेडे वेडे. पण माया कशी आहे, तुम्ही जर मायाची जर तुम्ही म्हणजे माया ही अशी गोष्ट आहे, तुम्हाला ती खपून घेत नाही ती कुठली गोष्ट. तुम्ही जर म्हटलं की मी मायाला पाहून घेईल आणि दारू कुठली मोठी गोष्ट आहे, दारूला मी आता येऊ सोडतो, आणखी बाकीच्या गोष्टी माझ्यासमोर काहीच नाही आहे, मी फार पुरुषार्थ गाजवणारा माणूस आहे आणि मी सगळं, असं जर तुम्ही उलट जर करायला लागले तर ती माया आणखी तुम्हाला माया मोडिता अधिकच जडे. म्हणजे हा मायेचा खेळ असा आहे की मायाला आपला अहंकार खपत नाही. मायाशी तुम्ही भांडण केलं किंवा मायाशी जर तुम्ही असं उद्धटापणे वागलं की मी मायासमोर काय आहे, मी विषय काय, विषय माझ्यासमोर चिल्लर आहे, मग ती अप्सरा जरी आली किंवा मद्यपान जरी आलं किंवा तंबाखू किंवा सिगरेट जरी आलं तर मी घेणार नाही, पिणार नाही, असं जर तुम्ही उद्धटान जर वागायला लागले तर माया ही तुम्हाला अधिक जडते. म्हणजे कशी जडते तिथे, म्हणजे तिला एक मोठेपणा खपत नाही की तुम्ही माझ्यापेक्षा मोठेपणा करून दाखवला लागा. म्हणून ते म्हणतात इथे की मायेचे मर्म पहिले जाणून घ्या. मायेचे मर्म जाणल्यानंतर मायेच्या वृत्तीला टाकण्याकरता जे साधन सांगितलं आहे, निरंतर अभ्यास आणि वैराग्य हे 2 साधनं सांगितले आहे, जे याच्यामध्ये पण आलेलं ज्ञानेश्वरी. निरंतर अभ्यास आणखी वैराग्य हे 2 साधने सांगितले आहे. आणखी तिसरं साधन जे सांगतात ते हरिभक्ती. हरीची माया हरिभजने, हरिभक्ती सुखेची तरणे. एकनाथ महाराजांचं वचन आहे, हरीची माया, हरीनीच मायात निर्माण केली आणि त्या मायामध्येच आपण अडकलो आहे. तर हरीची माया हरिभजने, हरिभक्ती सुखेची तरणे. म्हणजे हरिभक्ती करूनच तुम्ही या मायेचा तुम्ही निराश करू शकता. भावे करता माझे भजन, स्वयं निर्दळ ती त्रिगुण, सहज प्रकटे निर्दळ ते सत्य श्रीकृष्ण बोलला. हे एकनाथ महाराजांचे ओळ याच्यामध्ये. हे जे विषय आहे आपले, हे जे आपण पाहतो काम क्रोध मद माया मत्सर, हे जे षड्रिपू जे म्हणतात, हे षड्रिपूंची जागा कुठली आहे, त्यांचे आश्रयस्थानं कुठले आहे, आपले कर्मेंद्रिय आणि आपले ज्ञानेंद्रिय. आपल्या देहामधले कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय जे आहे याच्या ठिकाणी हे विषय आसरा घेऊन राहतात, आश्रय राहतात त्याच्या ठिकाणी. आणि जेव्हा आपल्या मायासमोर येतं तेव्हा आपली कुबुद्धी त्यांना अशी चालना देते की म्हणजे विषयाकडे आकर्षित होतं आणि विषयाचा तुम्ही भोग घेता तुम्ही. तर ही जी प्रथा, ही जी वृत्ती आपल्या कशी वळते याच्याकरता तुमची षड्रिपूंची जी स्थानं आहे त्यासाठी शमदमाची जी साधना सांगितल्या जाते. शमदमाची साधना यासाठी सांगितलं जाते की तुम्ही तुमचे इंद्रियांवर नियंत्रण ठेवा. अंतरसाधना आणि बहिर्साधना जे आपण बघितली, अंतरसंग आणि बहिर्संग जे बघितले ते तुम्हाला हे षड्रिपूवर नियंत्रण ठेवण्याकरता सांगितलेले आहे. आणि त्याच्या पोटाशी, या षड्रिपूच्या पोटाशी किंवा षड्रिपूचं मूळ कारण कुठलं आहे, रूट कॉज ज्याला म्हणतात, मूळ तत्व कुठलं आहे, ते मूळ शत्रू कुठला आहे, त्याचा काम हा त्याचा मूळ शत्रू आहे. कामामुळे तुमच्या मनात संकल्प विकल्प निर्माण होतात आणि काम म्हणजे इच्छा तुमच्या मनातली की तुम्ही त्या पर्टिक्युलर एखाद्या विषयाकडे तुम्ही आकर्षित होता, तो विषय तुम्हाला भोगा वाटतो. तुम्हाला हे दृश्याकर्षण आहे. तुम्हाला पाहता तुम्हाला वाटतं की गाडी मला हवी, पाहता तुम्ही म्हणता की त्या मुलीशी माझं प्रेम जडलं. कसं झालं पाहिजे म्हणजे पाहता लव्ह ॲट फर्स्ट साईट, हे दृश्याकर्षण आहे. ते दृश्याकर्षण जे आहे, दृश्याकर्षणात तुम्ही मोहले जाता आणि हा मोह आणखी लोभ ममता तुम्हाला त्यात खेचून नेते. म्हणून काम जो आहे कामाचा नायनाट करायला पाहिजे. आणि कामाचा नायनाट जर झाला, तुमचा मूळ संकल्प विकल्प जर सुटले तर तुम्हाला उन्मती स्थिती प्राप्त होईल असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये जो अनुवाद केला आहे विनोबा भावेंनी स्थितप्रज्ञा अवस्थेचा, तर ते म्हणतात आहे, कामना अंतरातून सर्व सोडून, कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वय
मनातली जर तुमची कामना नष्ट झाली, आत्म्यात जी असे तुष्ट, म्हणजे ती कामना तुम्ही विषयामध्ये न आसक्त करता तिला परमेश्वराच्या ठिकाणी आत्म्यात जी असे तुष्ट, म्हणजे आत्मतत्वाची जेव्हा तुमची कामना समरस होईल, तो स्थितप्रज्ञ बोललेला. स्थितप्रज्ञेची व्याख्या करताना ही ज्ञानेश्वरीतली गीतेतला श्लोक आहे, त्याचा अनुवाद केला आहे अनुभवाने. की कामना अंतरातून सर्व सोडून जो असे स्वयं, म्हणजे तुमच्या मनातल्या जेव्हा कामना पूर्णपणे विरलेल्या असतात, मन जेव्हा तुमचं निरीच्छ होऊन जातं, तिथे संकल्प विकल्प मुरलेले असतात, मन उन्मन होऊन जातं तिथे, त्याच्यामुळे तुम्हाला कामना तुमच्या त्यावेळेस तुमच्या सगळ्या कामना मुरलेल्या असतात, लोप झाले असतात. आत्म्यात जी असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलला, म्हणजे तिथे तुमची आत्मतत्व किंवा आत्मबुद्धी जास्त प्रभावी असल्यामुळे मग तुम्ही हे संकल्प विकल्प असे दुराचाराचे विचार करत नाही. हा एक मोठा चक्रव्यूह आहे. समर्थाने चक्रव्यूहाचं याला उदाहरण दिलं आहे की चक्रव्यूहातून बाहेर पडणं हे एक फार मोठं दुर्धर काम होतं, जे अभिमन्यूला पण करता आलं नाही, कारण की त्यांनी जो कृष्णाने त्याला जो चक्रव्यूहाचा भेद आणखी बाहेर येणं, आणखी भेदून आत्म्यात जाणं, हे ज्या युक्त्या सांगितल्या होत्या त्यातल्या पूर्ण युक्त्या माहीत नसल्यामुळे अभिमन्यू चक्रव्यूह भेदून आत्म्यात गेला, पण बाहेर येण्याच्या ज्या युक्त्या होत्या चक्रव्यूह भेदून ते त्याला माहीत नसल्यामुळे त्याचा तिथे वध केला कौरवांनी. तसंच ह्या जो मायाचं जे चक्रव्यूह आहे, मायाच्या चक्रव्यूहाकरता तुम्हाला आतमध्ये तुम्ही अडकलेले असतात, त्या मायाच्या चक्रव्यूहात तुम्ही अडकलेले आहे. तर बाहेर येण्याच्या युक्त्या ज्या आहेत त्या बाहेर येण्याच्या युक्त्या तुम्ही म्हणजेच मायाचे अवगुण समजून घ्या, आत्मज्ञान प्राप्त करा आणि त्याच्यापासून अलिप्त राहा तुम्ही. तर हा बाहेर येण्याचा जो मार्ग सांगताच आहे की मायेमध्ये आपण कसं फसलो आहे, आणि आता यातून बाहेर येण्याकरता तुम्हाला चक्रव्यूहाचे बाहेर येण्याचे तुम्हाला युक्ती आणखी नियम तुम्हाला माहीत पाहिजे. आणि त्यापासून जर तुम्ही ते पाहायला दृढनिश्चयाने जर सद्गुरूंची भक्ती केली किंवा तुम्ही आत्मज्ञान प्राप्त केलं, तर अवगुण जर प्राप्त झालं तर तुम्ही विषयाकडे ढोकून पाळणार नाही. तुम्ही म्हणजे विषयांच्या प्रभावाने तुम्ही डळमळीत होणार नाही किंवा तुम्ही चळणार नाही तुम्ही तुमच्या ध्येयापासून. हे चक्रव्यूहाचे उगवडे बाहेर येऊन आत जाडे, का ते अंतरी जाऊन येणे अकस्मात बाहेर. तर हे कसं बाहेर आतमध्ये जायचं ते पुढचे 2 उभे मला सांगतात ते का त्या कवाडीच्या कुड्या गुंतो उगवाव्या, त्याची जाणे ही माया गुंतून उगवावी. ठीक आहे, तुम्ही गुंतत गेले आहे मायामध्ये, पण हे जशा कड्या जशा एकात एक साखळीच्या मधल्या ज्या कड्या जशा एकात एक गुंतलेल्या असतात, तशी साखळी तोडायची म्हणजे काय, तुम्हाला एक एक कडी त्यातली मोकळी करावं लागेल. तर जसे तुम्ही गुंतत गेले, ज्या पद्धतीने त्यात मायेमध्ये गुंतले त्या पद्धतीचा उलट क्रम घ्या तुम्ही. इथे उलटा क्रमाने तुम्ही एक एक कडी उलगडा, एक एक कडी तोडा, आणखी एक कडी तोडल्यानंतर साखळी ऑटोमॅटिकली तुटून जाईल तुमची आपोआप. अशा पद्धतीच्या त्या कड्या सांगितल्या त्यांनी. ह्या कड्या म्हणजे त्या मायेचे जे अवगुण आहे त्या अवगुणापासून तुम्ही दूर व्हा. हे जे 6 षड्रिपू सांगितले आहे, एक एक रिपूची एक एक कडी जरी म्हटलं तुम्ही, तर 6 कड्या तुम्ही तोडा. त्या 6 कड्या जर तोडल्या तुम्ही, तर त्या कड्यात जशात कड्यात फसत गेलं तुम्ही, तशाच कड्या जर तोडत गेलं तर तुम्ही चक्रव्यूहातून बाहेर या, मायाच्यापासून तुम्ही बाहेर याल तुम्ही. त्याचा पुढे म्हणता, बहुनाटक हे माया मीपणे